आज आपण एक अगदी स्वस्त आणि मस्त घरातला असलेल्या वस्तूंपासून तयार होणारा पदार्थ करूया. हे आहे बासमती तांदूळ एक तासभर भिजवले होते. या टेबलस्पूननी 3 टेबलस्पून आहेत. तर आता याचं पाणी गाळून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते भिजवायच्या आधी आणि आता या मिक्सीच्या भांड्यात घालून याला भरड वाटायचे. पीठ नाही करायचं, अगदी गुळगुळीत पीठ नाही करायचं. थोडंसं असं रवाळ असायला पाहिजे. आता हे वाटून घेऊ. गरज पडली तर दूध घालीन थोडं, पण हे बारीक केलं बिना दुधाच्या, पण अजूनही जास्ती रवाळ आहे. त्याच्याहून थोडंसं जास्ती बारीक हवं आहे आणि हे त्याच्यात अजिबात लिक्विड नसल्यामुळे खूप मिक्सीला जड जाते. तर मी आता काय करते, याच्यात 2-3 टेबलस्पून दूध घालून घेते. 3 टेबलस्पून दूध घातलंय. आता हे एकदा परत मिक्सीत फिरवून घेऊया. मिक्सीत फिरवून घेतलं अजून एकदा आणि आता याचं रव्यासारखं टेक्स्चर आलंय आणि तेच आपल्याला हवं आहे. बोटात जर तुम्ही हात लावून बघितलं तर असं रवाळ हाताला लागतंय, म्हणजे तांदूळाचा रवाच काढलाय आपण. चला आता शिजवूया. आता एका स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे दूध जळणार नाही. आणि त्याच्यात ह्या वाटीनी 2 वाटी दूध आपण तापायला ठेवूया. आता हे 2 वाटी म्हणजे अर्धा लिटर दूध आहे. दुधाला उकळी येईपर्यंत गरम करायचंय. दुधाला ऑलमोस्ट उकळी आली आहे. उकळी जरी नाही आली तरी चालेल, चांगलं गरम व्हायला हवं. आता ह्याच्यात आपण हा तांदूळाचा जो रवा काढलाय दुधात वाटलेला हा घालून घेऊ. आणि आता मात्र भराभरा हलवायचंय सुरुवातीला, पण तांदूळ घातल्यामुळे गुठळ्या व्हायची शक्यता असते. आता सतत हलवत थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवायचंय. नंतर गॅस बारीक करून झाकण ठेवून शिजवलं तर चालेल. या 2 कप दुधामध्ये 4 सर्व्हिंग डिझर्ट किंवा मिठाई सहज तयार होते आणि अक्षरशः घरात असलेल्या वस्तूंपासून काहीही बाजारात आणावं लागत नाही. तांदूळ, दूध हे सगळ्यांच्या घरी कायम असतंच. आता हे थोडंसं घट्ट झालेलं वाटतंय, मला हलवताना कळतंय. तर आता मी याच्यावर झाकण ठेवून आणि मंद आचेवर शिजवून घेते. तांदूळाचा रवा आहे तो चांगला मऊ शिजला पाहिजे. तर गॅस बारीक करून 10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ. 10 मिनिटं झाले तर आपले तांदूळ मस्तपैकी शिजले असणार आहेत. तर घट्ट पण छान झालंय. मला किंचित गुठळ्या वाटतायत, तर मी यांनी फेटून घेते. पण तांदूळाच्या गुठल्या सहज मोडतात. आता घालूया पाव कप किंवा आवडीप्रमाणे साखर, 1 चिमूटभर केशर. हे ऐच्छिक आहे, घरात असेल तर घालावं. ताज्या वेलदोड्याची पावडर सालसकट केली म्हणून चाळून घेते. आणि अगदी 1 चिमूट मीठ, चिमूटहून पण कमी. गोडाच्या पदार्थाला नेहमी थोडंसं मीठ घातलं की त्याचा फ्लेवर आणखीन खुलून येतो. आता याच्यात काही लोक कंडेन्स मिल्क वगैरे पण घालतात. तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, पण मी म्हटलं तसं कंडेन्स मिल्क काही नेहमी आपल्या घरात नसतं. त्याच्यामुळे आपल्याला घरात असलेल्या वस्तूंपासून एक मस्त डिझर्ट तयार करायचंय. साखर विरघळली आहे आणि फिरणी मस्तपैकी परत गरम झाली आहे, उकळीला आली. आता मी गॅस बंद करते आणि त्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं. झाकण ठेवते. नंतर आपण याला रेफ्रिजरेट करू. आपली फिरणी गार झाली आहे आणि मस्त घट्ट पण झाली आहे. एकंदरीत मला 3 वाटी दूध त्याच्यात लागलं. तर आता घालूया अगदी 1 थेंब रोज इसेन्स. हलवून घेऊ आणि आता एका शोभिवंत भांड्यात काढून घेऊया. सजवायचं कसं दाखवते. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, पिस्त्याची पावडर आणि मध्ये पण एक गुलाबाची पाकळी. आता मस्त थंडगार झालं की सर्व करूया.